देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया। त्यानंतर सन्माननीय मलेघरचे सरपंच आमचे पाटील साहेब यांचा इथे सन्मान होईल। मलेघर ग्रामपंचायत सरपंच आदरणीय पाटील साहेब यांचा इथे सन्मान होतोय आणि आपण पाहतोय आज व्यासपीठावरती डीबी काकांचं देखील इथे शुभागमन झालं। जे माजी सभापती आहेत, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि सध्या रायगड जिल्हा परिषदेचे स्टँडिंग सदस्य देखील आहेत, त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी झालाय। थँक्यू सो मच, आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय। तर पुन्हा एकदा मान्यवरांचा आभार आणि जाऊया मोठ्या लढतीकडे। कॉमेंटरी बॉक्स मध्ये जॉईन होतील आमच्या सोबत जयश्री भोसले सर आणि मच्छिंद्र पाटील सर। थँक्यू। आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते, जिथे आघाडीला आले समाधान आणि त्याच्या साथीला पाहायला मिळतोय तो प्रतीक ठाकूर। पहिल्या षटक घेऊन पंचांचा इशारा येतोय। सामन्याला इथून सुरुवात होत असताना पाहायला मिळते सेमीफायनल नंबर 2 लेट्स प्ले। पंचांचा इशारा पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय तो कौस्तुभ मात्रे पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय। आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। पहिला चेंडू पडणार, पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात, गोलंदाज सज्ज। इथे काहीसा कॉन्सन्ट्रेट करू शकला नव्हता आणि तदनंतर जी काही आपण पाहतोय ना की डोलवी गावातून आलेला प्रत्येक प्रेक्षक वर्ग, खऱ्या अर्थानं डोलवी गाव या संपूर्ण भारताच्या नकाशावरती आणलं JSWने। परंतु JSW नंतर आता मात्र क्रिकेटमध्ये जर का ओळख निर्माण करून दिली असेल ना, तर निश्चितच आज आपण पाहिलं तर हरिओम डोलवी या संघाने RPL मध्ये। तर या दरम्यान कुंडेवाल ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आदरणीय सदाशिव शेठ वास्कर साहेब यांचे इथे शुभागमन झालं। त्यांना विनंती आहे आपण यावं व्यासपीठावरती। त्यांच्या समवेत उपसरपंच आदरणीय जागृताई वास्कर यांना देखील विनंती आपण देखील यावं व्यासपीठावरती। तदनंतर उद्योजक अनिलजी वास्कर साहेब या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचं। थँक्यू। मुश्किलें मुसीबतें इस खेल में तमाम है, बुलंद हो जो हौसला तो मुमकिन हर मुकाम है। इथे खूप साऱ्या समस्या येणार आहेत, कारण पहा जिथे मात्र प्रत्येक ईच अँड एव्हरी बॉल, ईच अँड एव्हरी मुवमेंट तुम्हाला इथे सातत्याने प्रेक्षक वर्गामधून येणाऱ्या टाळ्या शिट्ट्या यांच्या मधोमध खेळायचं आहे। एक वेगळं दडपण असणार आहे या प्रेक्षक वर्गाच्या समोर परफॉर्मन्स करण्याचं। पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेचला, क्षेत्ररक्षक आहे, रनिंग झेल, एक अफलातून कॅच पाहायला मिळते। खेळाडू क्रमांक पहिला, मोठी सफलता, समाधान बाद। थँक्यू डीजे। तर विनंती आहे खऱ्या अर्थानं विचुंब देवट टीमचे संघनायक सुमित डोंगरे आपण व्यासपीठाशी संपर्क साधा। सुमित डोंगरे याला विनंती आहे आपण यायचं व्यासपीठावरती। या दरम्यान सन्माननीय कमलाकरजी टाके साहेब यांचं जे शुभागमन झालं, त्यांना विनंती आहे आपण यावं व्यासपीठावरती। त्यानंतर तारागावचे भूत अध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे ते शुभागमन झालं, त्यांनाही विनंती आहे आपण यावं व्यासपीठावरती। आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। यस, ओ टू कॉमेंट्री बॉक्स। अनिलजी मात्रे साहेब डोलवीचे सरपंच आहेत आणि जो झेल इथे टिपलाय ना त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय। सर्व प्रेक्षक वर्गाला ही कॅच आवडली नाही का? कॅच नाही तर मी म्हणेन ही मॅच पकडली। एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी व्हायला हव्यात। समाधान सारखा मोठा हिरा परतवण्यामध्ये 90% जर हिस्सा कोणाचा असेल तर क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने झेल टिपलाय। खूप सुंदर झेल ओमकारच्या माध्यमातून मी म्हणेन ज्या संघ फलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये ठोकले होते तो फलंदाज बाद। खूप मोठा मोरा, अनमोल विकेट। एक चांगला झेल। या दरम्यान तारागाव भूताध्यक्ष जितेंद्र पाटील आणि त्यांच्या समवेत तारागावातील एक लिजन क्रिकेटर गणेश जोशी यांचे इथे शुभागमन झाले। या दोन्ही मान्यवरांचा आणि त्यांच्या समवेत रामकृष्ण शिवा पाटील या सर्व मान्यवरांचा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो। यस, कॉमेंट्री बॉक्सला जाऊया आपण। यावेळेचा चेंडू अधिक वेगाचा पाहायला मिळतोय। यष्टिरक्षकाचा वेल तिथे घेतला आहे, एक डॉट बॉल आलाय, एक चांगली सफलता प्राप्त झाली आणि तदनंतर जो काय कॉन्फिडन्स आहे, तो आनंद आहे ना, तो द्विगुणित झालाय। आणि तदनंतर या मोठ्या मंचावरती सरपंच बनण्याची जी काय भूमिका इथे अदा करत असताना पाहायला मिळतोय तो कौस्तुभ मात्रे। त्याने गडी बाद केला। आतापर्यंत 3 चेंडू हातात आलेत, तिन्ही चेंडू निर्धाव आलेत। मेडन षटक येणार का? उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडूला ओव्हर द इनफील्ड चेंडू मात्र दणदण करत पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय।
एक चांगल्या रीतीचं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्लास दाखवतो RPLचा, रायगड प्रीमियर लीगचा थरार अनुभवायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग उत्कंठा वर्धक इथे उपस्थिती दर्शवतोय आणि प्रत्येक चेंडूमध्ये टाळ्यांचा गजर येतोय. शिट्ट्या होत आहेत, त्यांना ठाऊक आहे चांगलं क्रिकेट मैदानामध्ये अनुभवायला मिळत आहे. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील झालंय आणि म्हणूनच की काय इथे मिळतात त्या धावा केवळ 2. खातं खोललं जातं, संघाचं वैयक्तिक खातं खोलत असताना पाहायला मिळतोय तो प्रथमेश कोळी. प्रथमेश मैदानामध्ये दाखल झालाय सरळ बॅटने. ओव्हर द बॉलर हेड, स्टेट डाऊन ग्राउंड, साईड स्क्रीनच्या समोर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. समाधान बाद झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. उत्तर दिले, काय क्लास दाखवलाय, फटका सजवलाय, जबरदस्त जबरदस्त. आणि चौकानं सुरुवात करत असताना 6 धावा धावफलकावरती. या चौकाराने 6 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहे, जिथे धावफलक वधारायला सुरुवात झाली आहे. प्रथमेश कोळी मैदानामध्ये आलाय. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता, तेच तर्रार पडल्यानंतर उसळी घेत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पहिलं षटक जे 5 षटकांच्या या लढतीमध्ये पॉवर प्लेच्या या षटकामध्ये ज्या पद्धतीने कौस्तुभ म्हात्रेने गोलंदाजी केली आहे, अवघ्या 6 धावा खर्च करत 1 गडी 1 मोहरा त्याने टिपलाय. पहिलं षटक संपल्याची खूण हे ते केली जाते आणि एक दर्जेदार गोलंदाजी ज्या पद्धतीची त्याची पाहायला मिळाली आहे. यस, प्रश्नच नाही सर. एंड ऑफ द सक्सेसफुल ओव्हर फक्त 6 धावा. जर समाधान मैदानावरती असता तर 30 ते 35 धावा पाहायला मिळाल्या असत्या. मध्ये समाधानचा घेतलेला झेल या सामन्याचा आत्माच कमी केला की काय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची कामकाज राहील आहे ना, ज्या पद्धतीने गोलंदाजी मार्कवरती आला, गोलंदाज कौस्तुभने ज्या पद्धतीने अचूक टप्प्याची बेधकता गोलंदाजी त्याने केली आणि समाधान सारख्या फलंदाजाला त्याने बाद केलं. समाधान मैदानामध्ये आला, काही काळ थांबला, परंतु एक चेंडू त्याने मिस केला जिथे त्याची खऱ्या अर्थानं कॉन्सन्ट्रेशन झालं नव्हतं. दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने त्याला बाद केलं. तो अनेक प्रेक्षक वर्गाच्या आशांना निराश करून गेला. संघाकडून देखील खूप साऱ्या आशा होत्या, परंतु तो जाता जाता म्हणाला, मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है. आणि तिथून त्याने साथ सोडला आणि तदनंतर मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल झाला प्रथमेश कोळी. त्याने चौकारानं खातं खोललं. दुसरं षटक इथे मात्र हाताळण्यासाठी आलेला ऋषी भोईर एक तेज तर्रार गोलंदाजी करण्यामध्ये याच्याकडे महारत आहे. दापोली गावाला बिलॉंग करतो. अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी करण्यामध्ये ज्याच्याकडे हतखंड आहे आणि त्याने टाकलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. गतीबरोबर कंट्रोल देखील तुम्हाला चांगला पाहायला मिळाला. फुलर अँड डिलिव्हरी फलंदाजाला मात्र पापण्या डोळ्यांच्या मिट्टातीने मिळतात चेंडू डिलिव्हरी, क्विक डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी. तर सर याच दरम्यान सन्माननीय मान्यवर आदरणीय शिरडोन ग्रामपंचायत माजी उपसरपंच विद्यमान सदस्य गजानन घरत साहेब यांचे इथे शुभागमन झालं. त्यांच्या समवेत माजी उपसरपंच विद्यमान सदस्य विजयजी भोपी साहेब आणि तदनंतर हॉटेल कैलास भुवनचे ओनर मदनजी खारके साहेब भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आहेत, त्यांचे इथे शुभागमन झालं. या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आणि एक गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. अमीन म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. थँक्यू. हा फॉर्म पूल पाहायला मिळाला. डीप मिड विकेट मधून एक चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. ऋषी पुन्हा एकदा प्रथमेश साडी ऑन साइडला लॉफ केलाय. चेंडू मात्र एक टप्पा घेतल्यानंतर सरळ ड्राउल होत असताना छत्रपती शंभूरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पा चौकार. नमस्कार. मैदानामध्ये आल्यानंतर चौकारांची आतिषबाजी बरसात करत असताना प्रथमेश कोळी इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गणेशपुरीचा हा सुपरस्टार एक चांगला खेळ करतोय. आडव्या बाकने केलेला हा फटका, बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. व्हॉट अ शॉट, क्लासिकल स्ट्रोक, क्रिकेटचा दर्जा दाखवत असताना स्वीप शॉटच्या माध्यमातून अप्रतिम ब्रिलियंट शॉट. मॅग्निफिसंट, फॅन्टॅस्टिक अँड फॅब्युलस हिट. या पलीकडे अनेक शब्द आपण वापरू शकतो, पण शब्द कमी पडतील या फटक्याला. ग्लोरियस स्ट्रोक, फ्रंट फूट पुढे आणला आणि ऑन साइडला स्लॉप स्वीप केला होता या फलंदाज प्रथमेश कोळीने. धावसंख्या वधारते. इथे बॅटची निक घेतली आहे, इनसाइड एज घेतली आहे. ओमकार हरपालला इथे
झेल टिपता आलेला नाही आहे. अधिक वेगाने येणारे हे चेंडू जे असतात ना, काही अंशी आपण पाहिलं तर काही अंशी तुम्हाला झुकून उभं राहावं लागतं, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे उभं राहणं तितकंसं सोपं नाही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मार्क बाउचरला यष्ट्यांच्या पाठीमागून माघार घ्यावी लागली होती, एक बेल सोडून त्याच्या डोळ्याला लागली होती. क्रिकेटमधून अनेक खेळाडू अशा रीतीचे पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषी आडव्या बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा एक दर्जेदार बुलंदी पॉवरफुल फटका, चेंडू सीमारेषा ओलांडतोय. षटकार. असताना प्रथमेश कोहली ही इज ऑन द फायर. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. प्रथमेश मैदानामध्ये आल्यानंतर तो जरूर सांगतोय आपल्या टप्प्यामध्ये आला ना की आपण कार्यक्रम करतोच. षटकार त्याने ठोकलाय. संघाची धावसंख्या 23 पाहायला मिळते. 23 रन्स ऑन अ बोर्ड. ज्या पद्धतीने खेळतोय मैदानामध्ये प्रथमेश, 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 11.50च्या सरासरीने धावगती पुढे सरकताना पाहायला मिळते. प्रथमेशचा एकंदरीत विचार केला ना उमेशजी तर 22 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय आणि ही खेळी सजवत असताना 2 षटकार 2 चौकार त्याने ठोकलेत. एक दुहेरी धावेचा फटका. अर्थात ज्या काही धावा आल्या ना, खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी, हे जरूर तो म्हणतोय. चौकार आणि षटकाराची भाषा त्याची बॅट बोलू लागली आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी ओंकार हरपाल आणि एका बाजूला प्रथमेश मात्रेला विचार करण्यास भाग पाडले या खेळाडूने. कोणाला प्राचारण करावं, कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करावा. रमाकांत याला प्राचारण करण्यात आलं. रमाकांत याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती रमाकांत सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलमध्ये फ्लाय स्लिप तैनात करण्यात आला. एक गली तैनात करण्यात आली आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर एक मिड ऑन तैनात करण्यात आला होता, परंतु त्याला डीपमध्ये लॉंग ऑन मध्ये धाडण्यात येत आहे. एक डीप मिड विकेट तैनात करण्यात आलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. 38 सर्कलमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर देखील तैनात करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा या 3ऱ्या षटकाच्या दरम्यान हा चेंडू इथे पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. गुड्डूसाठी एक सरप्राईज डिलिव्हरी होती, जी मात्र पडल्यानंतर धुंडो धुंडो रे साजना म्हणत यष्टिरक्षकाचा वेध घेते. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. थँक्यू. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूने इथे षटकाची सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय रमाकांतने या षटकाची सुरुवात केली आहे. 23 रन्स ऑन अ बोर्ड. बोला जयेश बोला. गोलंदाज पुन्हा एकदा हाय एम ऍक्शन आहे. दर्जेदार गोलंदाजी इथे केली जाते. मिचेल स्टार्क ज्या पद्धतीने गोलंदाजी करायचा, मिचेल स्टार्क असेल ज्या पद्धतीने आपण त्याची गोलंदाजी पाहिली, मग जॉन्सन असेल, हाय एम ऍक्शनने गोलंदाजी करायचे. परंतु कालच्या दिवशी हसन अलीची जी गोलंदाजी पाकिस्तान संघाची पाहिली, तो संघ पराभूत झाला आणि तदनंतर मायदेशी गेल्यानंतर सध्याच्या घडीला त्याला त्या पाकिस्तानमध्ये संधी नाही आहे. क्रिकेट खेळल्यानंतर जे आपण संघासाठी जे करतो आणि तदनंतर आपल्या घरी गेल्यानंतर जे होतं हे निंदनीय आहे. असं व्हायला नको. अनेक गोष्टी झाल्या. मग आपण डेव्हिड वॉर्नरने तो षटकार ठोकला 2 टप्प्याचा, त्यावरतीही अनेक ट्विट आले. गौतम गंभीर म्हणाला आमच्या अश्विनचा मंकडिंग तुम्हाला मान्य नाही आहे, पण तो 2 टप्प्यावरती लगावलेला षटकार कसा मान्य झाला. या आहेत बाबी आपण सोडूया, परंतु मैदानामध्ये रंगणारं हे क्रिकेट जरूर पाहूया, जिथे बहारदार आणि धारदार गोलंदाजी चालली आहे. 3ऱ्या षटकामधील 2 चेंडू गुड्डूच्या विरोधात निर्धाव आले आहेत. महत्वाची बाब आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागलाय. चेंडू कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल होतोय. जिथे पिट्टू आहे वेगी करेल तद्वर मात्र केवळ 1 धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते आहे. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वधारते. धाव फलकावरती धाव आहेत त्या 24. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा येत आहेत, जिथे पिट्टूला मी पाहिल्यानंतर मला लगेचच आठवण झाली बिग बॅश येते जी गुजरातमध्ये खेळवली जाणार आहे. आमचे शशिकांतजी साटम सर जे पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये होते, उद्या ठीक तुम्हाला गुजरातमध्ये संध्याकाळी पाहायला मिळतील. क्रिकेटचा खेळ जसा वाढत चाललाय ना तसा क्रेज वाढत चाललाय, स्पर्धा वाढत चालल्यात, प्रवासही तितका वाढलाय खेळाडूंचा. ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस हिट. षटकार.
असताना पाहायला मिळालाय. फलंदाज प्रथमेश कोळी आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धावत पोहोचतीये 30 या आकड्यावरती. आपल्या कौशल्याचा इथे एक ज्वलंत उदाहरण दाखवत असताना धारदार गोलंदाजी फटकेबाजी तो करत असताना पाहायला मिळतोय. एकटा लढतोय मैदानामध्ये, तो एक पात्री अभिनय करत असताना पाहायला मिळालाय. अनेक वेळा आपण म्हणतो की सोबती रे तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ, शोधुनी तुझीच वाट चाल एकला. एकट्याने चालतोय मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश कोळी आणि धारदार फलंदाजी तो करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 6 ने वधारतीये. 30 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स, बाद होणारा संघाचा सरसेनापती जो बाद झाला. अनेक वेळेला आपण म्हणतो की सरसेनापती बाद झाल्यानंतर गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू ओव्हर द इनफिल्ड डीप पेक्षा कव्हरला भेदत असताना, फोडत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रथमेश कोळी ब्रँडेड चोक चौकार. ज्या पद्धतीने फटकेबाजी करतोय ना, गणेशपुरीच्या समुद्रावरून जाणारा एखादा वाऱ्याचं झुळूक जसं जावं तशी तो बॅट फिरवतोय. लीलया चौकार ठोकतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने केलेला हा फटका अलॉंग विथ द कार्पेट इन टू द गॅप. चेंडू मात्र बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती येणारा हा सणसणीत चौकार. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 38 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. 12.66 सरासरी धावा जरूर येत आहेत. हॅलो जयेश, धन्यवाद. जयेश, आता मी इथे आता मैदानात आलेलो आहे. मैदानाच्या बाहेर जी ऑडियन्स बसलेली आहे त्या ऑडियन्स मध्ये आलेलो आहे आणि नरवीर तानाजी मालुसरे स्टँड मध्ये उभा आहे, जिथे सगळे पेंटचे पाठीराखे आहेत बघा. डोलवी पेंट वरून आलेले सगळे पाठीराखे जे हरपाल आणि त्याच्या सगळ्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांच्यातीलच एकाला मी विचारू इच्छितो. इथे नाव काय तुझं? शुभम काईनकर. शुभम काईनकर, हे आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन तर बोलायचं म्हणजे उत्कृष्टच आहे. काय नाव ठेवण्या कुठे जागाच ठेवलेली नाही आहे. आयोजन तर उत्कृष्टच आहे. आयोजन चांगलं आहे, परंतु तुम्ही ज्या टीमला सपोर्ट करायला आलेला आहात पेन डोलवी इथून नंबर घेऊन जाईल का? 100% नक्कीच. आणि हॅलो, बोलायचं झालं तर ओमकार हरपाल यांनी आमच्या गावाचं नाव म्हणजे एवढं टोकावर नेलेलं आहे की गल्लोगल्ली फणस डोंगरी म्हणून त्याच्या नावामुळे आमचं गाव ओळखलं जातं. त्या प्लेअरचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे आणि त्याने असंच प्रगती करत राहावी ही आमची सर्वांची इच्छा असते आणि आम्ही त्याच्या पाठीशी कायम असू. म्हणजे तो कसाही खेळो, फ्लॉप असो, चांगल्या याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये त्याला सपोर्ट करणार आम्ही. हेच आमचं त्याच्या पाठीमागे राहणार आम्ही. आणि आज खरं तर ओमकार हरपालचे वडील पण इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण काय म्हणाल? आयोजन फर्स्ट क्लास आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. आणि मंगेशजी वाकडीकरांसारखं प्रयत्न चालू राहिले तर मुलं पुढे जातील. तुमचा मुलगा इथे खेळतोय आणि सगळेजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. एवढं सपोर्ट आहे, त्या तुम्हाला कसं वाटतंय? फार चांगलं वाटतंय. पुढे जाईल असं वाटतंय. चालू आहे प्रयत्न त्याचे. जोरदार टाळ्या होत्यात पुन्हा एकदा या डोलवीच्या सगळ्या सपोर्टर्ससाठी. आणि वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे so much. मच्छिंद्र पाटील आणि जयेश भोसले यांच्याकडे. थँक्यू सो मच सर. इवन आफ्टर समाधान डिस्मिस 38. यावेळी मोठा फटका, जबरदस्त बॅटिंग, अजून एक मोठा फटका, आउट ऑफ पार्क. दॅट्स अ 6. थँक्यू डीजे. 44 धावा धापालकावरती. अनबिलेबल क्रिकेट. समाधान बाद झाला त्यावेळेला असं वाटलं की आता हा संघ 30 ते 35 गारद होतो की काय. मात्र प्रथमेश कोळी याने 36 धावांची बहारदार कामगिरी करत आणि त्याला साथ देतो प्रतीक ठाकूर. तोही षटकारांचा सुरुवात करत असताना दोन्ही बाजूने प्रतिहल्ला चढवला जातोय. ओमकार हरपाल आता मात्र अंडर प्रेशर झालाय. त्याला वाटलंच नाहीये की समाधान बाद झालाय, कारण समाधान जरी बाद झाला तरी संघाचं समाधान करतोय तो मात्र प्रथमेश कोळी आणि त्याला साथ देतोय प्रतीक ठाकूर. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. 44 धावा धापालकावरती.
5 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना, पहिला सेमीफायनलचा सामना. विचुंबे देवत बनाम वीर मराठा जोये, माफ करा, हरिओम डोलवी वर्सेस दिनेश स्मृती कुंडेवाल या 2 संघांमध्ये अप्रतिम लढत. राऊंड विकेट बॅकवर्डला जाऊन कट करत असताना तेवढा चांगला स्टार्ट, चेंडू मात्र निघून जाते. इट शुड बी 4, नो डाऊट्स, अँड ओव्हर द रोप दॅट्स अ 4 रन्स. हे जे बंधू आहेत प्रथमेश कोळी यांचे, जर अर्धशतक लगावलं ना प्रथमेश कोळीने, त्यासाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे आपल्या बंधूसाठी, आणि षटकारासाठी जिथे त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. गुड्डू स्ट्रायकरला जबरदस्त फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूची षटकार, दुसऱ्या चेंडूची चौकार. मैदानाच्या 4 बाजूला धावा आणि फक्त धावांचा अक्षरशः वणवा पेटवलाय. ऑन साईडला गेल्यानंतर हुकच्या माध्यमातून जज करेल, त्याच्या अवाक्याच्या मध्ये नाहीये चेंडू, आणि सीमा पलीकडं अजून एक चौकार. थँक्यू डीजे. तर या दरम्यान सन्माननीय सदाशेठ वास्कर साहेबांचे शुभागमन झाले, जे सरपंच आहेत कुंडेवाल नगरीचे. त्यांना विनंती आहे आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं या स्पर्धेनिमित्तानं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि त्यांच्या समवेत उद्योजक अनिल वास्कर साहेब यांचं इथे शुभागमन झालं. या दोन्ही मान्यवरांना आम्ही इन्व्हाइट करतो, आपण यावं आमच्या व्यासपीठावर. आपलं या स्पर्धेनिमित्तानं सहर्ष स्वागत. 50 धावा धापालकावरती, 52 धावा आल्यात मैदानावरती. तब्बल आपण पाहिलं तर 21 चेंडूमध्ये जबरदस्त अनबिलिबल क्रिकेट. दुपारचं वातावरण, सायंकाळ दुपारच्या वातावरणात रंगलेला सामना, जबरदस्त पहिला सेमीफायनलचा सामना असताना दोन्ही संघ एकमेकांसमोर. ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये मात्र जज करतोय स्वतः गोलंदाज, फलंदाज बाद. यास खुन्नस बघा मैदानावरती, मात्र परतावा लागेल तो गुड्डूला. गुड्डूची खेळी संपुष्टात. जयसर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. सेमीफायनलचा सामना असं वाटतं की पहिल्या दिवशी जी गर्दी होती त्याच्यापेक्षा दुपटी नाही गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. मुंगीला शिराला शिरकाव करायला जागा नाही, अशी स्पर्धा आपण पाहतोय. यशाच्या शिखरावर चालणारी स्पर्धा, यश गाठणारी स्पर्धा, रायगड जिल्ह्याचा अभिमान बहुमान वाढवणारी स्पर्धा म्हणजे रायगड जिल्ह्याची स्पर्धा आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीग सीझन 2. अनेक प्रेक्षक वर्ग आज इथे पाहायला मिळाले, आणि खन्नस ठस्सन ही जरूर पाहायला मिळते मैदानामध्ये. आणि हे झाल्यानंतरच क्रिकेट चांगल्या दर्जाचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण प्रेक्षक वर्गाच्या बद्दल म्हणत होतो, जे प्रेक्षक वर्ग आज जे गर्दी आहेत ना, ते गर्दी करतात. डोलवी संघासाठी आलेले प्रतिनिधित्व करणारे प्रेक्षक असतील, रायगड प्रीमियर लीग पाहण्यासाठी, आणि ही स्पर्धा ज्यांना आवडली आहे ना त्यांनी इथे उपस्थिती जरूर दाखवली आहे. असंच प्रेम सातत्याने राहू द्यात. येणाऱ्या हंगामामध्ये अजून मोठं दिमागदार आयोजन करण्यासाठी मंगेशजी वाकडीकर साहेब खंबीर उभे आहेत. निश्चित विजय नवीन फलंदाज येत असताना 36 धावसंख्येत खेळतोय तो. मात्र प्रथमेश कोळी समाधानची कोणती कमी जाणवू दिली नाहीये, आणि धावांचा उच्चांक गाठलाय 52 धावा. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 30चा निच्चांक होता, आता मात्र 52 धावा कुठल्या 4थं षटक मार्ग असताना ऋषी भोईर याचा मात्र खरपूस समाचार घेतलाय. कारण या षटकामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार आतापर्यंत लागलेत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही 2 चेंडू. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो फलंदाज विजय, नवीन फलंदाज, फ्रेश बॅट्समॅन, आणि पंचामृषा करता या सामना सुरू होतोय. प्रचंड तणाव मैदानावरती, प्रेशर. ओ ग्रेट डिलिव्हरी, सच अ ग्रेट डिलिव्हरी विथ लेंथ अँड लाईन, अप्रतिम. कारण आता फलंदाज बाद झाले, त्याचा आत्मविश्वास उंचावलाय. कारण याच ऋषी भोईरला पहिला षटकार, 2 चौकार, त्यानंतर मात्र विकेट बाद केले, आणि नंतर मात्र डॉट चेंडू फेकतोय. त्याचा आत्मविश्वास बलकावलाय. 52 धावसंख्या आपण पाहतोय. 4थं षटक मार्गाचं असताना 2 गडाच्या मोबदल्यामध्ये स्ट्रायकरला नवीन फ्रेश फलंदाज विजय घाणेकर 4थ्या नंबरचा फलंदाज. लास्ट डिलिव्हरी, व्हेरी ग्रेट बॉलिंग, स्ट्रॉंग अपील पंचाकडे मागितलंय. स्टंपिंगचं अपील होतं, मात्र पंचांना यावेळी मात्र ते अपील फेटाळून लावलंय. जबरदस्त सामना. रायगड प्रीमियर लीग, यू आर वॉचिंग द वंडरफुल जर्नी ऑफ द रायगड प्रीमियर लीग 2021 सीझन 2. This tournament has completely season 1 successfully, and you are watching the season 2. Unbelievable cricket. मागच्या 9 दिवसा क्रिकेटचा प्रवास आज मात्र शेवटच्या टप्प्यात. 32 संघ, 400हून 450 पेक्षा जास्त खेळू स्पर्धेमध्ये, आणि संपूर्ण जिल्ह्याला एकाच प्लॅटफॉर्मवर आणलं. त्याचं नाव आहे याला मात्र रायगड प्रीमियर लीग. एकच प्लॅटफॉर्म, आणि त्याचं नाव मात्र रायगड प्रीमियर लीग. 4 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावा धापालकावरती मी कौतुक करेन गोलंदाज ऋषी भोईरचं. 52 धावा धापालकावरती आल्यात. कारण पहिल्या 3 चेंडूवरती तब्बल 14 धावा आल्या होत्या, आणि जसा फलंदाज बाद झाला त्यानंतर मात्र मागच्या 3 चेंडूवरती त्याने 1 गडी बाद करून फक्त 2 चेंडू डॉट फेकल्यात. व्हॉट अ सुपर्ब कमबॅक, व्हॉट अ फॅबुलस कमबॅक. एंड ऑफ द 4th ओव्हर, 52 लॉस ऑफ द 3 विकेट्स. प्रोग्रेस द लास्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट सेक्शन.
आणि शेवटचा षटक 52 धाबा धापालकावरती 52 लॉस ऑफ द 3 विकेट. चला सामना स्पीडअप करा, वेळ वाया नको, कारण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आम्हाला खुणवते आहे. 32 संघांचा प्रवास या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 28 संघांचा गाशा गुंडाळला गेला आहे. आणि आज कोण बनणार चॅम्पियन? Today is the final day. We are going to be champion. We are so exciting. 32 teams have participated in this tournament, and which team will be ग्रँड फिनाले? कोण जिंकणार ग्रँड फिनाले याचं उत्तर आम्हाला मिळणार. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. या षटकामध्ये थोडासा दिलासा मिळाला आहे. 14 धावा आल्यात आणि 52 धावा धापाल होती. शेवटचा षटक याने मात्र डेड ओव्हरचा षटक. गोलंदाज सज्ज होतोय ओमकार. स्वतः गोलंदाजीला स्वतः संघनायकाला यावं लागलं. गुड बॉलिंग, ग्रेट डिलेव्हरी, सच अ सुपर डिलेव्हरी. आणि जय सर आता खरी मजा येणार, कारण मागच्या 9 दिवसामध्ये प्रेक्षकांचा आवाज नव्हता, आणि जेव्हा प्रेक्षकांचा आवाज मैदानावरती असतो तेव्हा खेळाचा दर्जा अजून उंचावतो. याला म्हणतात चाय से गरम किटली. कारण मगाशीच एका खेळून त्याचं प्रेक्षकांना त्याचं कमिटमेंट दिलं राऊंड विकेट की 100% आम्ही जिंकणार. ऑन साईडला चेंडू मात्र शफल गेले कोणलाय. ड्राईव्ह करायचा एकदा पुढे 2 धाब्याचा मानस फार बेगांच्या पुढे सरकलाय, मात्र पिकअप करू शकला नाहीये. आणि 2 धाबा धापालकावरती ओमकारनं खूप चांगली गोलंदाजी दाखवत असताना स्वतः संघाचा संघनायक आहे. शेवटच्या कोट्यातील तो षटक फेकत असताना आणि धावसंख्येला मात्र थोडासा आळा बसलाय. 54 धावा. मागच्या षटकामध्ये प्रथमेश कोळी जो पेटून उठला होता, ज्यानं धावांचा अक्षरशः वनवा पेटवला होता, त्याला मात्र शांत केलाय मागच्या 5 चेंडूमध्ये. आणि एकूण धावा आपण पाहतोय ते 54 धावा धापालकावरती. 5 षटकांचा सामना, पहिला उपांत्य फेरीचा सामना, प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये रंगतोय सामना आणि जबरदस्त ॲटमॉस्फिअर तुम्हाला पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये. राऊंड विकेट ओमकार हरपाल. याने मात्र जबरदस्त फटका टाकत असताना जज करतोय. हो, वाडा कॅच, डिलेसेस कॅच ऑफ द डे. आणि अजून एक धक्का दिला जातोय. खूप चांगलं झेल टिपत असताना प्रथमेशला आपण तिथे पाहतोय. अजून एक धक्का. हॅलो. तर या दरम्यान उद्योजक प्रितेश जी मुकादम यांचं इथं शुभागमन झालं. मी त्यांचंही या स्पर्धे निमित्तानं सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. श्लोक रोहिदास वाजेकर यांच्याकडून आयवा कॅसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघा मागच्या 6 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आल्यात. बघा मागच्या 6 चेंडूमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतोय फक्त 2च धावा आल्यात. अप्रतिम कमबॅक, सुपर कमबॅक दाखवलाय. 1.5 षटकामध्ये चांगली फलंदाजी प्रेक्षकांना अपेक्षित असते, मात्र चांगली गोलंदाजी दाखवली. ऋषी भोईरनं शेवटच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाहीये. आणि एकूण धावा आपण पाहतो त्या 54 धावा. 54 लॉस ऑफ द 4 विकेट्स अँड रिमेनिंग ओनली 3 डिलिव्हरीज ऑफ द फर्स्ट इनिंग. जास्त रोशन सर, नुकता जो झेल पकडला बघा प्रथमेश म्हात्रेने लॉंगॉनला, प्रतीक खऱ्यातनं प्रथमेश कोळीचा, त्या झेलसाठी मलेगरचे सरपंच आदरणीय शरद पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं प्रथमेश म्हात्रे या खेळाडूला. निश्चित 38 धावांचं वादळ शमवलं गेलं मैदानावरती. 14 चेंडूमध्ये 38 धावा टोकल्यात. काय जबरदस्त नॉक होता तो मात्र प्रथमेश कोळीचा. प्रभावित करणारी फलंदाजी होती. He has impressed everyone with his fabulous batting performance. You played very well. 38 धावसंख्या त्याने उभारली आणि एकूण धावा आपण पाहतोय 54 धावा. मागच्या 6 चेंडूमध्ये जय सर 2च धावा आल्यात. किती चांगलं कमबॅक केलंय बघा मैदानावरती. शेवटचे 3 चेंडू या सेमीफायनलच्या पहिल्या सत्रातील ओमकार स्वतः गोलंदाज 3 चेंडू फेकत असताना फक्त 2च धावा त्याने आतापर्यंत दिल्यात. बघायचे शेवटचे 3 चेंडू काय होईल मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी. का आपण संघनायक ट्रिमेंडस बॉलिंग, वंडरफुल डिलिव्हरी, सच अ वंडरफुल डिलिव्हरी. त्याची लेन, त्याची लाईन, त्याची भेदकता दाखवत असताना आणि का मी संघनायक आहे, का टेनिस विश्वामध्ये राज्य करतोय याचं अचूक उत्तर दिलंय. कारण 1.5 षटकामध्ये आपण नेहमी गोलंदाजांना प्रेशर होताना पाहतोय, मात्र चित्र उलट आहे. फलंदाज प्रेशराईज केलंय. व्हॉट अ फंटॅस्टिक अँड फॅबुलस अँड जबरदस्त गोलंदाजी अटॅक दाखवत असताना ओमकार पाटील. अप्रतिम. संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण मागच्या सामन्यामध्ये आपण समाधान भास्करच्या माध्यमातून पाहिलं. मात्र संघनायक कसा असावा गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवत असताना ओमकार हरपाल. लास्ट 2 डिलिव्हरीज ऑफ फर्स्ट इनिंग. फक्त धावसंख्या 54. थांबली धावसंख्येला आळा घालण्यात आलाय. मागच्या 7 चेंडूमध्ये धावा उभारला नाहीयेत मैदानावरती. उभारी नाही धावसंख्येला. ग्रेट डिलिव्हरी, फलंदाज बाद, डिसमिसल. Yes, destroy the base. One more wicket down. What a fantastic bowling. Fabulous bowling performance. थँक्यू. तर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. श्लोक रोहिदास वाजेकर यांच्याकडून आयवा कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जर बघा प्रेक्षक जे बसलेत मोठ्या संख्येने, जर तुम्ही झेल पकडला तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक असेल आयवा कॅचसाठी. आणि पुन्हा एकदा पेन ग्रामीण मधला रावे गावचा हा सितारा ओमकार पाटील याच्या गोलंदाजीसाठी, या विकेटसाठी मलेगरचे सरपंच सन्मान्य शरदजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं ओमकार पाटील या खेळाडूला. एकदा जोरदार टाळ्या होत्या ओमकारसाठी. निश्चित काय येऊ नये, कारण या गोलंदाजानं फक्त 2च धावा दिल्यात आणि मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आल्यात.
4 षटकानंतर आपण 52 धावा पाहिल्या होत्या. आता धावसंख्या आपण पाहतो ती 54. 54 प्रोग्रेस नाहीये, ग्रोथ नाहीये धावांमध्ये. धावांना अक्षरशः आळा घातलाय. ऋषी भोईरनं आणि ओमकार पाटीलनं मागच्या काही चेंडूमध्ये जी गोलंदाजी दाखवली, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. यस मच्छिंद्र सर, ओमकारसाठी अजून एक पारितोषिक आलंय. आमचे नरेंद्र भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं, जे खऱ्यातनं पुतणे आहेत ओमकार. आपण पाहतो नरेंद्र भाई यांच्या, आणि त्यांच्याकडून या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच. मयूर वास्कर शेवटचा चेंडू फेस करेल. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. 54 धावा. षटकार आला तर 60 धावा होतील. बघायचे 5 षटकांचा सामना, पहिली उपांत्य फेऱ्यात. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत हा सामना रंगतोय आणि पहिलं सत्र सुरू असताना फायनल डिलिव्हरी. बाउन्स चेंडू तेवढा चांगला फटका सजवत असताना, ओ व्हॉट अ शॉट, दॅट्स अ ग्रेट शॉट अँड दॅट्स अ 6. 60 धावा त्या पलकावरती. एका चेंडूची संधी लाभली, त्या संधीचं सोनं केलं आणि ती संधीचं सोनं करत. हॅलो मच्छिंद्र पाटील, किती धावा झाल्या? 60 धावा सर, 60 धावा. 60 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. ते डोल्बी पेंटसाठी आहे. डोल्बी पेंटचे आजचे प्रेक्षक आहेत ना, आज त्याने धुमाकूळ घालण्यासाठी तिथे आलेले आहेत. जोरदार हल्ला, जोरदार कल्ला ते तिथे करतायत. नरवीर तानाजी मालुसरे आणि दर्या सारंग कान्होजी आंग्रे स्टँडमध्ये ते बसलेले आहेत. परंतु आम्ही आता जिथे छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षामध्ये बसलेलो आहोत, तिथे सगळे जे सपोर्टर्स आहेत ते कुंडेवाहाळचे आहेत. कुंडेवाहाळ ते असं म्हणतात की आमचा कुंडेवाहाळच इथे नंबर मारून जाणार. गणेशपुरीचे आमचे प्रतीक कोळी आहेत. प्रतीक कोळी, या रायगड प्रीमियर लीग आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? नक्कीच मी प्रथमेश कोळीयाचा मोठा भाऊ आहे. त्यांनी जी इनिंग केली ती जबरदस्त इनिंग होती. खरंच गावासाठी तो केला, कारण आमचा खूप छोटा गाव आहे. तो नेहमीच गावासाठी इनिंग करत आलेला आहे, परंतु या स्टेजवर त्यांनी गावाचं नाव उंचवलं. खूप अभिमान आहे. आणि आयोजनाबद्दल बोललं तर मंगेश दादांचं खरंच आभार मानायला लागेल, कारण एकटा माणूस एवढे 1-1.5 महिने एवढी मेहनत घेतोय. खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे एवढ्या मोठ्या लेवलला. खरंच त्यांचं मी अभिमान, त्यांचं मी स्वागत करीन आणि पुढच्या वर्षी अशीच लीग होऊ दे त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देईन. थँक्यू. तर आपण प्रतीक खऱ्यातनं खूप चांगलं त्यांनी येथे मनोगत व्यक्त केलं. थँक्यू. भाऊ आहे प्रथमेशचा. तर आपण सन्मानाकडे बोलतोय. मी सन्माननीय गजानन गरज साहेब, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य, त्यांच्या समवेत राम वाजेकर साहेबांना विनंती करतोय आपण यावं. आपल्या शुभहस्ते मंचकावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे, ज्यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालंय, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम कैलास भुवन हॉटेलचे प्रोप्रायटर आदरणीय मदनजी खारके साहेब, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आहेत, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी त्यांना विनंती करतो आपण आमच्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. त्यानंतर कर्नाळा विभागातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कमलाकरजी टाके साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. मी सन्माननीय कमलाकर टाके साहेबांना विनंती करतो आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय कमलाकरजी टाके साहेबांचा इथे सन्मान होईल. सर्वप्रथम आपण पाहतोय मदन शेठ खारके यांचा इथे सन्मान होतोय. कैलास भुवन हॉटेलचे प्रोप्रायटर आहे, उत्कृष्ट असे हे व्यक्तिमत्व आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी होईल आमच्या या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते. त्यानंतर कमलाकरजी टाके साहेब आणि तदनंतर तारागाव भूताध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. तारागाव भूताध्यक्ष जितेंद्र पाटील यांना विनंती आपण देखील यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांच्या समवेत खऱ्यातनं एक लिजन क्रिकेटर तारागावातील गणेश जोशी यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांनाही विनंती आपण देखील यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर अजून एक भारतीय जनता पार्टीचे शिलेदार रामकृष्ण शिवा पाटील यांचा इथे सन्मान होईल. त्यांनाही विनंती आपण देखील यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय समाधान वास्कर साहेब या मान्यवरांना विनंती आहे आपण देखील यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. रोशन, यस कंटिन्यू. ठीक आहे माळे सर. रोशन, पुन्हा एकदा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षामध्ये आहोत आणि सगळे कुंडेवाहाळचे इथे सपोर्टर्स आहेत. तर प्रतीकनं इथे सांगितलं की हे आयोजन अतिशय चांगलं आयोजन आहे. मी त्याला विचारेन की इथे तुम्हाला आवडलेले प्लेयर्स कोण आहेत? नक्कीच प्लेयरांची नावं घेणं पण कमी पडेल, कारण एवढ्या मोठ्या स्टेजवर पूर्ण रोहा झाला, मानगाव, मुरुड वगैरे खूप मोठे, मसरा, खूप श्रीवर्धन, खूप मोठे खेळाडू आलेले आहेत.
या स्टेजवर सर्वांनी आपला 100% देण्याचा इथे प्रयत्न केला आहे. आणि आता ही स्पर्धा मंगेश दादा वाकडेकर यांच्या नेतृत्वाखाली इथपर्यंत पोहोचलेली आहे, कुठलाही गालबोट न लागता. आणि आता जर आजचा दिवसाचा विचार केला तर मिस्टर 360 आपण बोलतो सुमित डोंगरे म्हणून, त्याने आजचा दिवस गाजवला असं म्हणेन मी. आणि मागाशी जर समाधान वास्कर यांनी जे अर्धशतक केलं आणि आता माझ्या भावाची प्रथमेश कोळीची खेळी नक्कीच सामन्यात रंगत देऊन जाईल, ही काही शंका नाही. आणि या मॅचसाठी मी शुभेच्छा देईन दोन्ही संघांना. थँक्यू, धन्यवाद. नक्कीच प्रतीक, धन्यवाद. आणि या समालोचन कक्षामध्ये जोरदार टाळ्या होतात कुंडेवाड संघासाठी. या समालोचन कक्षामध्ये परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवल्यांचे परमभक्त इथे आहेत आणि ते सांगतायत की धन्यवाद दिलेत त्यांनी मंगेश वाकडीकरांना की परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं नाव या स्टँडला तुम्ही दिलं. आशिष म्हात्रेंना मी विनंती करतो की त्यांनी बोलावं काहीतरी. हॅलो हॅलो माणिक साहेब, तत्पूर्वी 2 मिनिटं थांबवतोय. 61 धावा काढायचे तुम्हाला, 61 टार्गेट, 61 टू विन. हॅलो. तर मी सर्वात प्रथम डोलवी टीमचे सपोर्टर मंगेश अमित वाकडीकर म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक यांनी षटक ज्या सुंदर पद्धतीने ज्या स्पर्धेचं जे आयोजन केलंय त्याबद्दल मी त्यांना सर्वात प्रथम शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या डोक्यामध्ये ही जी सुचलेली जी कल्पना आहे ही अप्रतिम कल्पना आहे. हां, कारण अशा महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या जे थोर संत विभूती महापुरुष यांचाही सन्मान गावोगावी झाला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव पोचलं पाहिजे. आणि यासाठी त्यांनी केलेलं हे जे काम आहे त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देईन. आणि त्यांनी जे इथे जे आयोजन केलं त्यामध्ये जे कॉमेंट्रेटर्स जे मागवलेत त्यामध्ये जे टिके माली साहेब आहेत त्यांना मी धन्यवाद देईन. त्यांचंही सुंदर इथं कॉमेंट्री चालू आहे, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, सगळ्यांचा धन्यवाद. आणि पुन्हा एकदा वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये जयेश भोसले आणि मच्छिंद्र पाटील यांच्याकडे. थँक्यू. नरेश सहा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, चुकी होतीये, फलंदाजाने लीव केला चेंडू, यष्टिरक्षकाने सोडून दिला. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. जिद्द ठेवावी लागणार आहे. या मॅच मध्ये खूप काय करून जावं लागणार आहे. या क्रिकेटमध्ये कधी कोणतीही गोष्ट कधीही आपण पाहिलं तर प्रयत्न केल्यानंतर असफल ठरू शकणार नाही माणूस. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. जिथे तुम्ही पाहिलं मायक्रोसॉफ्टचा संस्थापक गिल गेट्स कदापिही युनिव्हर्सिटीचं शिक्षण त्याने घेतलं नव्हतं. अब्राहम लिंकन जो मात्र अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला, शूज पॉलिश करणारा अब्राहम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला होता. सारं काही शक्य आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत. ऑन साईडला खेचलेला हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळत आहे. नो चेंडू आहे त्यावरती आली आहे ती ही एकेरी धाव. वॉर स्टॅपिंग इथे पाहायला मिळाली. कोण विसरेल लिओन मेसीला मित्रांनो. लिओन मेसीकडे इतके पैसे नव्हते की फुटबॉलच्या ज्या क्लबमध्ये त्याने पैसे भरावे इतके पैसे नसल्या कारणाने चहा सर्व करणारा लिओन मेसी जगातील सर्वाधिक सुंदर फुटबॉलचा खेळाडू बनू शकतो. तर प्रयत्न केल्याने तुम्ही इथे विजयही मिळू शकतात. आपण म्हणतो की जो डर गया ना वो अपने घर गया और जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. या मॅच मध्ये तुम्हाला काहीतरी करायचं आहे ना तर हिम्मत ठेवावी लागणार आहे. जोपर्यंत इथे धड पडत नाही ना तोपर्यंत धडपड करायला हवी. गोलंदाजी मार्कवरती इथे फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉलला सरळ धाडलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तर इथे पुन्हा एकदा मोठं पारितोषिक आलंय डोलवी संघाच्या फलंदाजांना. आदरणीय शरद पाटील जे सरपंच मलेकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपये पारितोषिक आणि अमितजी म्हात्रे यांच्याकडून देखील 500 रुपये पारितोषिक, म्हणजे एक षटकार 1500 रुपये. तकदीर पाटील ऑन अ फायर. तकदीर पाटील अखू टप्प्याचा चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर. भन्नाट वेगाने टाकला गेलेला हा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. ज्या तकदीर पाटीलने जय हनुमान बामण डोंगरी संघाची तकदीर बदलली, आघाडीला येऊन विस्फोटक हाणामारीची खेळी करणं हा त्याचा एक वेगळा हतखंडा राहिला आहे. आणि तो त्याचा स्वाभाविक खेळ मैदानामध्ये तो करू लागलाय. तो त्याच्या रंगात आलाय, ढंगात आलाय. परंतु नरेश ठोंबरेच्या विरोधात खेळणं तितकंही
सोपं नसणार आहे. हा चेंडू ऑन साईडला खेचलाय कार्पेटच्या साह्याने. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. इथे प्राप्त करून दिली आहे तकदीर पाटील आणि ओमकार हरपाल या दोन्ही खेळाडूंनी. जिथे धावांची लयलूट करायची होती, धावांचा पाठलाग करायचा होता 61 या धावसंख्येचा, आणि तिथून एक चांगली सुरुवात. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वेल बिगन इज हाफ डन. एक चांगली सुरुवात झाली आहे. फाउंडेशन चांगलं बनवलंय म्हणता येईल. हा चेंडू डाव्या यष्टीवरती पंचांकडे अपील करण्यात आली आहे, परंतु पिचिंग इन द लाईन पाहिलं जात आहे. इथे लेग बाईटचा इशारा करण्यात येतोय. पंचांचा इशारा गणेशजी भाविस्कर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एकेरी धावेचा इशारा आलाय. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकती आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 रन्स ऑन अ बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावांचा लक्षाचा उद्देश घेऊन आघाडीला आलेले हे दोन्हीही खेळाडू ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळतात, एक वेगळ्या पवित्राने, एक या वेगळ्या रणनीतीने मैदानामध्ये खेळत असताना अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स हे त्यांनी सूत्र इथे अपनावलंय. जिथे मात्र आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये ना, जिथे 3 षटकांमध्ये धावांची लयलूट झाली, परंतु चौथं षटक जे होतं ना त्यामध्ये केवळ धावा आली होती. जिथे आपण पाहिलं तर 14 धावा आल्या होत्या. बहारदार गोलंदाजी ओमकार पाटीलने केली होती. केवळ 8 धावा त्याने खर्च केल्या त्या षटकामध्ये. धारदार बहारदार गोलंदाजी त्याने केली. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. हा चेंडू ऑन साईडला ओमकार हरपालच्या बॅटमधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटला फंबल झालाय. चुका आणि चुका होत असताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. अनेक वेळा आपण म्हणतो की असाध्य ते साध्य करीता साहस कारण अभ्यास तुका म्हणे. संतांची शिकवण आहे. कोणती असाध्य गोष्ट साध्य करायची आहे, अभ्यास महत्वाचा ठरतो. क्रिकेटमध्ये सराव तितकासा महत्वाचा आहे. सरावाचा अभाव थोडासा पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. एक छोटीशी विश्रांती घेऊया. डीजे कडून एक मधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा जयेश भोसले डीजे लावण्या अगोदर इथे प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. आम्ही दर्या सारंग कान्होजी आंग्रे स्टँड मध्ये इथे बसलेलो आहोत आणि हे जे सगळे डोल्बी पेंटचे सपोर्टर्स आहेत त्यातील एका प्रेक्षकाला एक ओळ बोलायची आहे. आपण काय म्हणाल टीम बद्दल? चांगल्या मॅच चालू आहेत. हार जीत होत असते खेळात आणि परिस्थितीवर मात करायची असेल तर माझ्या टीमला मी एवढंच सांगेन, फक्त हरिओम बोला. हरिओम हरिओम. मोर टू कॉमेंट्री बॉक्स. ह्या प्रेक्षक वर्गाला ना तुमच्या व्हिडिओ जर पाहायचे असतील ना, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. 24 लाईव्ह इव्हेंट्सवरती जा. तुम्ही सबस्क्राईबचं बटन आहे आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण ही स्पर्धा तितकीशी महत्त्वाची आहे. या फनी व्हिडिओज बनतील, त्याही क्लिप तुम्हाला पाहायला मिळतील. या स्पर्धेतल्या प्रत्येक अपडेट तुम्हाला ठाऊक हव्या असतील तर यूट्यूबवरती जाऊन तुम्ही 24 लाईव्ह इव्हेंट्स जे काही चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. मैदानाकडे वळूया. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी येत असताना पाहायला मिळतोय. तो प्रथमेश याला प्राचार्य करण्यात आला. एक अष्टपैलू खेळाडू, 3 डायमेन्शन प्लेयर. एक जिथे गोलंदाजी चांगल्या धाकणीची तो करतो, फलंदाजी ज्या पद्धतीची तुम्ही त्याची पाहिली, परंतु एक चांगल्या दर्जाची गोलंदाजीही करत असताना तो पाहायला मिळाला. आज त्याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येतोय. कशा रीतीची गोलंदाजी तो करणार हेही देखील पाहावं लागणार आहे. अनेक वेळा आपण म्हणतो जो पसीने से नहाते, जो पानी से नहाते वो केवळ लिबास बदलते है, मगर जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. इतिहास बदलायचा असेल ना प्रथमेश कोळीला, तर घामाच्या धारा या इथून वाहून जाव्या लागणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती आहे तो ओमकार हरपाल. लोअर फुल टॉस आहे. ऑन साईडला केवळ दिशा दिली आहे. चेंडू मात्र सुईमधून धागा काढावा अशा रीतीचा फटका पाहायला मिळतोय. अलॉंग विथ द कार्पेट चौकार. त्यांचा कडकडाट करतोय. हे आहे
प्रेम या RPL वरती, रायगड प्रीमियर लीग वरती हे प्रेम पाहायला मिळत आहे. परंतु एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट ही मैदानामध्ये चालू आहे. ज्या पद्धतीने खेळत असताना ओंकार हरपालला तुम्ही पाहताय, ज्या पद्धतीने जो मैदानामध्ये खेळतोय आडव्या बॅटने, सरळ बॅटने, किंबहुना चहू बाजूला तो फटकेबाजी लिलया करत असताना पाहायला मिळालाय. फणस डोंगरीचा हा खेळाडू मैदानामध्ये जो पाहतोय, 4 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या चौकारणीशी षटक क्रमांक प्रगती पथावरती पाहायला मिळते ते दुसरं प्रथमेश कोळी याचं ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली होती, परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती त्याच्यावरती चढवला गेलेला हल्ला चौकार आलाय. परंतु इथून कमबॅक करावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. काहीशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली ओंकारने, पुन्हा एकदा सज्ज झालाय. हा चेंडू लोअर फुल टॉस आहे, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फंबल जरूर झालं, परंतु एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक कोणतीही धाव या चेंडूवरती येत नाही आहे. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. पुढे पहिला चेंडू डाव्या यष्टीवरती टाकला, जो मायनस होता, ज्याला ऑन साईडला खेचला होता ओंकार हरपालने, आणि तदनंतरचा चेंडू जो आपण पाहिला ना, तर ऑन दी टोस पाहायला मिळाला, जो ऑन साईडला लोअर फुल टोस म्हणून खेळलेला हा फटका कोणतीही धाव देत नाहीये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचलाय. चेंडू मात्र सरळ ड्रॉवलत असताना छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार षटकार. पाहायला मिळतात त्या 28 धावा धावफलकावरती आहे. 28 रन्स ऑन अ बोर्ड. 2 एप्रिल 2011 साली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. 28 वर्षाचा कालखंड उलटला होता. जिथे पाहायला मिळतं मैदानामध्ये षटकार येत असताना ओंकारच्या बॅटमधून धावसंख्येचं वलय उभारतोय. लोअर फुल टॉस होता, ऑफ राय केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक विशिष्ट पद्धतीचा चेंडू रिलीज करत असताना प्रथमेश कोळीने केलेला आवाज, ज्यावेळी मात्र तुम्ही अनेक वेळेला म्हणतो की आपला एफर्ट लावावा लागतो, आणि त्यावेळेला येणारा हा आवाज आहे ना, त्या जरूर पाहायला मिळतो. एक विशिष्ट पद्धतीचा चेंडू इथे येतोय, तो निर्धाव स्वरूपाचा. एक चौकारानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आला. 28 धावा धावफलकावरती आहे. 28 रन्स ऑन अ बोर्ड. तर या दरम्यान रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आदरणीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. देखणी फटकेबाजी, ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळतोय. तो ओंकार हरपालच्या बॅटमधून कव्हर ड्राईव्हचा एक अद्भुत आविष्कार मैदानामध्ये तो पेश करतोय. ज्यावेळी फलंदाज फटकेबाजी करतो ना मच्छिंद्र सर, अनेक वेळेला आपण म्हणतो ना की फटका त्याने खेचलाही असेल, परंतु तदनंतर त्याची जी शतपावली जी असते ना, केवळ फटका खेचावा आणि चालत खिजवत फलंदाजाला खिजवत केवळ 2 पावलं पुढे टाकावी, ही कुठे ना कुठेतरी गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळणारी असतात. 32 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू हेलिकॉप्टर पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक. 4थ्या चेंडूवरती एक सणसणीत चपराक चौकार. मिळतात त्या 36 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावांचा पाठलाग करायचा. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 61 धावांचा पाठलाग करत असताना 25 धावसंख्येची गरज आहे. काय घडतं, काय बिघडतं, या आपण ऐकूया. या एक मधुर संगीताच्या पलीकडे आवाज ऐकायला मिळेल मच्छिंद्र सरांचा. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया चलेंगे दोस्तों. मैदान के ऊपर क्या शानदार माहौल, मैदान में गूंज दर्शकों की, शाम की ठंडी हवा से में चलता मुकाबला. क्या शानदार मुकाबला. ऐसा लग रहा है कि हम कलकत्ता के ईडन गार्डन स्टेडियम में कमेंट्री कर रहे हैं. दर्शकों के लिए यहाँ पर बिल्कुल जगह नहीं है, चींटी को घुसने के लिए जगह नहीं है, और जो माहौल बना है यहाँ पर बहुत ही शानदार माहौल. सच अ ब्यूटीफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट. दूसरा सेमीफाइनल का मुकाबला. अब जीत के लिए 18 गेंदे 25 रन की आवश्यकता. दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम, दर्शकों की गूंज मैदान के ऊपर, मानो इस मैदान के ऊपर सैलाब है. और ये जीत है मंगेश जी वाकडेकर साहब की, ये जीत है रायगढ़ प्रीमियर लीग की, ये जीत है शिरडोन गांव की, ये जीत है टेनिस विश्व के. 36 रन टीम का स्कोर 18 के अवसर से बनता हुआ. जीत के लिए 18 गेंदे 25 की आवश्यकता. जबरदस्त बल्लेबाजी ओमकार हरपर करते हुए. 12,000 दर्शक इस मुकाबले को लाइव के जरिए देख रहे हैं. आपका स्वागत है. जीत के लिए 18 गेंदे 25 रन की आवश्यकता. 25 रन टू विन फ्रॉम 18 डिलीवरीज. ऑल दी बेस्ट. दोनों टीमों को हम शुभकामनाएं देते हैं. ओमकार हरपल बहुत ही शानदार बल्लेबाजी, 20 रन का शानदार योगदान. तकदीर
बल्लेबाजी में स्ट्राइक एंड पर आते हुए अच्छी गेंद यहाँ पर सफल होकर खेलने का प्रयास, लेकिन बल्लेबाज ने यहाँ पर इशारा दिया, एक कदम भी दूर भगा नहीं कर सकते आप, रन की गुंजाइश समाप्त हो चुकी है। पहले 2 ओवर में 36 रन यहाँ पर कुल मिलाकर बन चुकी है, 18 की औसत कायम रखी है, क्या करारा जवाब दिया है। और नए ओवर की शुरुआत गेंदबाजी में आते हुए नरेश ठोमरे, जिन्होंने पिछले मुकाबले में शानदार गेंदबाज की थी, लेकिन यही नरेश ठोमरे जिन्होंने पिछले ओवर में 18 रन भी दिए, तो थोड़ी सी खराब साबित हुए और अपने आप को साबित करने का एक और मौका मिला उनको। तो देखना किस प्रकार गेंदबाजी होगी। ओमकार हरपल लॉन्च टारगेट पर, उनका साथ ही बजे तकदीर पाटिल आरंभिक बल्लेबाज 2 चौके के साथ 8 रन पर खेलते हुए शानदार शुरुआत करते हुए। इस बीच गेंद फुल टॉस गेंद, ताकत का इस्तेमाल, फुल टॉस स्टेट ऑन द बैट्स, यस मिस टाइमिंग स्ट्रोक, और यहां से पाए गए। अब अंपायर का इशारा का इंतजार कर रहे हैं अंपायर गणेश बाविस्कर, आपका इशारा, यस इज गॉन आउट। तर याच दरम्यान RPL सीझन 2 या स्पर्धेसाठी काही क्षणातच खऱ्या तर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि तथा विद्यमान आमदार पेन नगरीचे सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांचं काही क्षणातच शुभागमन होईल आणि त्यांच्या नंतर आणखीन एक सत्कार मूर्ती खऱ्या तर विधान परिषदेचे आमदार आदरणीय अनिकेतजी तटकरे साहेब या दोन्ही मान्यवरांचं काही क्षणातच या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होईल। त्यांचं आपण हार्दिक अधिक स्वागत करूया। शानदार गेंदबाजी नरेश ठोमरे जो ओपन क्रिकेट खेलते हैं हमेशा, उसका उनके पास तजुर्बे के आधार पर गेंदबाज करते हुए दूसरा सेमीफाइनल का मुकाबला। दर्शकों की तादाद काफी मात्रा में, पर सूरज हमसे विदाई ले रहा है और क्या कश्मकश माहौल है। और जिस प्रकार की प्रतियोगिता यहाँ पर खेली जा रही है, रायगढ़ प्रीमियर लीग का यह शानदार और यादगार सफर। पिछले 2 गेंद में एक भी रन नहीं बनाए, जो समीकरण था 18 गेंदों में 25 की आवश्यकता थी, वो समीकरण को यहाँ पर तब्दील किया है। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए बार क्या शेल के जबरदस्त और सबसे विस्फोटक बल्लेबाज मैदान के ऊपर, जिन्हें रनों की मशीन कहा जाती है, एक खूंखार शिकारी अभी भी मैदान के ऊपर। इस बीच गेंद, कमाल की टाइमिंग, नाइस एक्सिक्यूशन, खिलाड़ी वहां पर मौजूद, यस ही इज गॉट, यस टेकन, 1 मोर विकेट डाउन। और दूसरा यहां पर करारा जवाब दिया, शानदार गेंदबाजी, एक और विकेट डीज है। शानदार कैच, 12 भी खिलाड़ी यहां से गायब हो चुके हैं। मैं गुजारिश करूंगा उनसे, विजय पाटिल ने बल्लेबाज मैदान, विजय घानेकर मैदान पर आते हुए कैच विजय ने लिया। माफी चाहेंगे दोस्तों, दर्शकों का शोर शराबा इतना है कि हम कमेंट नहीं कर पा रहे, माफी चाहेंगे यदि हमसे गलती हुई तो। पिछले 3 गेंदों में क्या नफीतुली गेंदबाज किया, पर कसी भी मंजी भी गेंदबाजी है, कमर कस दी। पता है ये मुकाबला काफी अहम है, क्योंकि यहां से जीतेंगे तो आपको सीधा फाइनल में जाने का मौका मिलेगा। पिछले 3 गेंद में एक भी रन नहीं बनाए, ही इज ऑन द हैट्रिक नाउ। नरेश ठोमरे, जिसे हाथनोले एक्सप्रेस कहा जाता है, ये खिलाड़ी ने घाट घाट का पानी पिया है, आप बल्लेबाज को पानी पिला रहे। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए 4थे नंबर के पायदान के ऊपर, बारका शेल के आउट होने के बाद नए बल्लेबाज 12वां खिलाड़ी आपका नहीं, अंपायर मुकाबले को रोका जाए। 12वां खिलाड़ी क्यों नहीं है बल्लेबाजी करने वाले टीम का? यदि नीचे जाएंगे तो पैनलाइज करेंगे, हमें नाम पता नहीं है। सचिन पाटिल ने बल्लेबाज मैदान पर आते हुए, आपको यहाँ पर कुर्सी है दोस्त, बैठना है प्लीज, एक तो हम पहले से डिस्टर्ब है। 25 रन की आवश्यकता अभी भी मैदान के ऊपर, बड़ा मुकाबला दोस्तों, बिल्कुल माफी चाहेंगे हम आपसे, काफी डिस्टर्बन हो रहा है हमें कमेंट बॉक्स में कमेंट करने में। फिलहाल कॉन्सेंट्रेट करने की कोशिश करेंगे। 25 का लक्ष्य अभी भी मैदान के ऊपर जीत दर्ज करने के लिए। दूसरा सेमीफाइनल का मुकाबला, शानदार माहौल, ठीक शाम के यहाँ पर 4:10 नए बल्लेबाज मैदान पर रहते सचिन पाटिल 4थे नंबर के पायदान के ऊपर। सचिन एक अच्छे खिलाड़ी है, अच्छा खेल रहा है अब तक उनका इस रायगढ़ प्रीमियर लीग में, आप उनको मौका मिलेगा, लेकिन इस वक्त हैट्रिक के कगार पर है, हैट्रिक की दहलीज के ऊपर है इस समय नरेश ठोमरे, जिसे हाथनोले एक्सप्रेस कहा जाता है। जबरदस्त गेंदबाज करते हुए रफ्तार के सौदागर, इस बीच अगली गेंद, ओ क्लीन बॉल, यस हैट्रिक, ही गॉट अ हैट्रिक। जबरदस्त गेंदबाजी मैदान के ऊपर, magnificent performance from the Naresh Tomre. I would like to appreciate to Naresh Tomre, what a fabulous performance. 1 more wicket down. हॅलो, तर विशेष सूचना असेल, यानंतर सुपर ओव्हरचा सामना असेल, जो मागचा संघ पराभूत झाला वीर मराठा जोहे, आणि इथून जो संघ पराभूत होईल त्या संघादरम्यान सुपर ओव्हरची एक मॅच खेळली जाईल। तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी हा सामना असेल सुपर ओव्हरचा। तर दोन्ही खास करून विश्वजितला विनंती आपण इथे उपस्थित राहायचं, त्यानंतर लगेच पराभूत संघाचा संघ यामध्ये टॉस होईल आणि आपण पाहतो मैदानामध्ये रायगड एक्सप्रेस पुन्हा एकदा धाडली आहे। कौतुक करावं तेवढं कमी या ठिकाणी नरेश ठोंबरे या गोलंदाजाचा, अनुभवी खेळाडू, आणि या क्रुशियल मोमेंटला लगातार 3 विकेट।
यस मच्छिंद्र पाटिल सर. एक बार जोरदार तालियां दोस्तों नरेश के लिए, दूसरे गेंदबाज बने हैट्रिक प्राप्त करने वाले यहाँ पर. क्या कमाल की गेंदबाजी मैदान के ऊपर. 9 दिन का क्रिकेट का सफर, हेलो. क्रिकेट का कारवा. यस मच्छिंद्र सर, या विकेट हॅट्रिकसाठी अमरदादा म्हात्रे यांच्याकडून 2,500 रुपयाचं पारितोषिक आलं या खेळाडूला, जे खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून त्यांच्या माध्यमातून आले. 50 साठी 5,000 आणि विकेट हॅट्रिकसाठी 2,500. ओमकार हरपल पिछले 3 गेंदों से नॉन स्ट्राइक पर बल्लेबाजी कर रहे हैं. ओमकार पाटिल बल्लेबाजी में आते हुए, एक ओमकार पाटिल मुरबी के हम देखते हैं, एक ओमकार पाटिल यहाँ पर आते हुए. तो देखना पिछले 4 गेंदों में एक भी रन नहीं बना है. जो समीकरण था, अब समीकरण बनेगा 14 गेंदे 25 की आवश्यकता है. काफी बड़ा मुकाबला, सेमीफाइनल का मुकाबला किस प्रकार खेले जाना चाहिए इस मैदान के उफान पर यह मुकाबला जाता हुआ. जो दर्शक चिल्ला रहे थे वो शांत है. माहौल सन्नाटे का तब्दील हो चुका है माहौल मैदान पर. इस बीच अगली गेंद, कमाल की गेंदबाजी. गेंद नहीं बल्कि पत्थर फेंक रहे मैदान के ऊपर, लेकिन मिसफील्ड. गेंद जारी विकेटों के पीछे है. बाउंड्री लाइन के तहत गेंद को फील किया जाए तब तक समय था. बल्लेबाज के पास रन पूरे किए, यहाँ पर 2 रन. बल्ले का बाहरी किनारा अंपायर हमें बताते हुए यहाँ पर संतोष चौधरी यहाँ पर बताते हुए, और 2 रन के साथ टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ. पिछले 4 गेंद में एक भी रन नहीं बना था, लेकिन 5वें गेंद पर 2 रन बने. जो स्कोर 36 था 2 ओवर में, यानी कि 12 गेंदों में 36 रन और पिछले 5 गेंदों में महज 2 रन. ये क्रिकेट मैदान के ऊपर जबरदस्त मुकाबला दर्शकों के चीखों से गूंज रहा है. शिरडोन गांव, ये पवित्र भूमि, ये क्रांतिवीर भूमि, इस मैदान के ऊपर बड़ा मुकाबला खेला जा रहा है. जीत के लिए 13 गेंदे, अभी भी 23 रन की आवश्यकता. कौन जीतेगा यह मुकाबला, सेमीफाइनल जीतकर फाइनल में किसकी. यहां पर ओ बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, लेकिन मिस टाइमिंग. यस इज टेकन. अंपायर के उंगली का हम इशारा करेंगे. बिल्कुल. यस इज गॉन. फिंगर गोज अप अंपायर. 1 मोर विकेट डाउन और विकेट नंबर गिरता बाद. एक मिनट. अंपायर को, दर्शकों से गुजारिश है दोस्तों, आपको चुप बैठना है, खामोश बैठना है. जो भी फैसला होगा, हमारे पास 6 कैमरे लगे यहाँ पर. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. पाने की भी मांग की गई है. यह है माहौल यहाँ पर रायगढ़ प्रीमियर लीग का. यह है माहौल, यह है जीत. मैं कहूंगा मंगेश वाकड़ेकर की, यह है जीत ही रायगढ़ प्रीमियर लीग की और ये जीत है टेनिस की. क्या माहौल बना यहाँ पर. जितने दर्शक ओपनिंग में थे लीग चैंपियन के लिए, उससे कई दुगना मैदान के ऊपर. तीसरे अंपायर को रेफर किया. हम यहां से जांच पड़ताल करेंगे. अंपायर का इशारा होगा, अंपायर के इशारे के इंतजार. दर्शकों से गुजारिश है, मेहरबानी कीजिए, आप आवाज जरूर कीजिए. आपको हाक है, लेकिन हमें सुनने दिए. अंपायर का इशारे को हम इंतजार करेंगे. यस, कोई भी दर्शक यदि अंदर जाए तो पेनल्टी दी जाएगी. इस बात पर गौर करना. जो हंसी है आपकी रोह यहाँ पर आंसुओं में तब्दील की जा सकती है. डिसिप्लिन एंड ट्रांसपेरेंसी इस प्रतियोगिता की पहचान है. यस मच्छिंद्र पाटिल डिसिजन पेंडिंग आहे का. Yes, yes, decision is pending now. Yes, decision. तोपर्यंत आपण इथे भेटूया. खरं तर क्रिकेटचे सामने सुरू आहेत, परंतु पेण तालुका म्हणजे कबड्डीपट्टूंचा तालुका आहे आणि आम्ही आता सरखेल, दर्यासारंग, कान्होजी आंग्रे स्टँड मध्ये आहोत, जिथे युनिव्हर्सिटीचे महाराष्ट्राचे कॅप्टन इथे बसलेले आहेत. सिद्धार्थ पाटील. जरा सिद्धार्थ पाटील यांच्या बरोबर आपण चर्चा करूया की कबड्डी तर तुम्ही जरा जोरदार टाळ्या क्या महाराष्ट्राच्या कॅप्टनसाठी होऊ द्या. बघा कुंडेवालवाल्यांनी पण इथे टाळ्या वाजवलेल्या आहेत, म्हणजे याला म्हणतात की क्रिकेट आहे ना. Yes, कुंडेवालसाठी आता टाळ्या वाजवतील आमचे पेणवाल. यस माली सर, कंटिन्यू. फलंदाज बाद है. एंड ऑफ द 3rd ओव्हर. फलंदाज बाद दिलेला आहे. तर इथे आपण चर्चा करूया कबड्डीपट्टू श्रीकांत पाटील, सिद्धांत पाटील यांच्या बरोबर. सिद्धांत पाटील, तुम्हाला हे क्रिकेट कसं वाटतं आणि थोडं कबड्डीबद्दल बोला आणि आयोजनाबद्दल. क्रिकेटबद्दल बोलायचं तर मी माझ्या या 2 मित्रांच्या सपोर्टनीच इथे क्रिकेट बघायलो. क्रिकेटबद्दल मी फक्त टी व्हीवर आणि टेनिस बॉल क्रिकेटबद्दल फक्त माहिती आहे की क्रिकेट भरपूर पॉप्युलर गेम आहे आणि टेनिस क्रिकेट तर या फक्त जोहे विभागामध्ये स्ट्रॉंग झोन ओळखला जातो एवढंच काही मला माहिती आहे आणि पनवेल तालुक्यामध्ये स्ट्रॉंग झोन ओळखला जातो. पण माझ्या विभागामध्ये घेतलं तर कबड्डी जास्त प्रमाणात पॉप्युलर आहे. तर आज मी क्रिकेटची मॅच बघता एक तेवढा अनुभव येतोय की कबड्डी एवढाच जल्लोष आणि एक महत्त्वाचा खेळ क्रिकेट बघायला भेटतोय. तर एवढाच आज बघतोय की डोलवीचा जो संघ आज खेळतोय, कॅप्टनचा जो परफॉर्मन्स आहे त्या बघता जर फायनलचा दावेदार इथे बघितला तर ही
डोलवी आकर्षित जाईल, पण मॅच आहे, मॅचमध्ये काही होऊ शकतो. पण मी एक हरिओम से डोलवी या संघाला सपोर्ट म्हणून करायला आलो, तर एवढंच बोलतोय की हरिओम से डोलवी हा संघ विनिंग झोनमध्ये जाऊन बक्षीस वितरण व्हावा. क्या बात एवढंच है, बोलतोय. सीधा आपने तो त्यांची डिक्लेअर इच्छा कर दिया वहां आहे. से. आणि मच्छिंद्र पाटील दुसरे एक ते बसले. यस, ते 12 कधी- गेंदे 23 रन. ते कधीपासून म्हणतात की मला काहीतरी बोलायचं आहे, नाव सांगा. प्रथमतः आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके क्रीडानगरीत सर्व रसिक प्रेक्षकांचे मी कल्पेश ठाकूर या रायगड प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि प्रथमतः मंगेशजी वाकडीकर आणि त्याचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो की या आयोजन आणि नियोजनामध्ये कोणत्याही प्रकारचा कमीपणा त्यांनी ठेवलेला नाही. आणि आज पाहायला गेला तो डोलवी संघ जेव्हा ऑक्शन झाला होता तेव्हा 32 टीम होत्या, त्यावेळी जर रँकिंग काढली असती तर कदाचित हा डोलवी संघ शेवटच्या 4 टीममध्ये असता. पण आज हा डोलवी संघ पहिल्या 4 मध्ये खेळतो, या सर्व डोलवीकरांना अभिमान आहे. थैंक यू सो मच, थैंक यू सो मच. चलेंगे मैदान के अंदर 12 गेंदे 23 की आवश्यकता. पिछले 6 गेंद से ओमकार को स्ट्राइक नहीं मिली थी. ओमकार हरपल देखना ये कैच कहाँ पे अहम होगा. यस नॉट, और यहां से ड्रॉप. ओ माय गॉड, अनबिलीवेबल क्रिकेट. आई कांट बिलीव इट. ओमकार हरपल का कैच छोड़ना यानी कि मैच को छोड़ना. जबरदस्त क्रिकेट मैदान के ऊपर. यह है प्रेशर. ये देखिए मैदान के ऊपर ओमकार हरपल का कैच छोड़ने के बाद माहौल तब्दील हो चुका है. पर जबरदस्त माहौल. 12 गेंदों में 23 की आवश्यकता थी. अब ये मुकाबला 11 गेंदे 22 पर आ चुका है. इससे पहले जो गेंदबाज की नरेश तोमरे की मैं तारीफ करना चाहूंगा. 2 रन देते उन्होंने. क्या कमाल की गेंदबाजी रही थी. जबरदस्त गेंदबाजी. मच्छिंद्र पाटील जेव्हा हवेमध्ये झेल उडाला ना, तेव्हा हे जे कुंडेवाहालचे जे खेळाडू आहेत तेच ओरडत होते की गेला 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 गेला. आणि हे सगळे जे सपोर्टर्स आहेत डोलवीचे, 11 गेंदे 22 रन. शायद आपको रेंज नहीं मिल पा रही है. 11 गेंदे और 22 रन की आवश्यकता. जबरदस्त मुकाबला. मैदान में क्या सन्नाटा है, मानो सांप तो घुस गया कि नहीं मैदान के ऊपर. जो तब्दील थी, जो चीखें थी, वो गूंजी थी. आप वो सन्नाटे में. ये क्रिकेट है, कभी खुशी कभी गम. आप में है दम तो हम भी नहीं है कम. ये क्रिकेट देखता हूं मैदान के ऊपर. जबरदस्त क्रिकेट. 11 गेंदे 22 की दरकरार. सूरज भी हमसे आंख मिचोली का खेल खेल रहा है. कभी बादलों के पीछे छुप रहा है, कभी बल्लेबाज आउट होते हैं तो बादलों के पीछे छुपता है, और कभी चौके छक्के लगते हैं तो बादलों से बाहर आता है. सूरज भी इस मैच का लुत्फ उठा रहे. यह है रायगढ़ प्रीमियर लीग की शान. 11 गेंदे 22 की आवश्यकता. जबरदस्त मुकाबला. दर्शकों से गुजारिश हम नहीं कर सकते अभी. मुकाबले को जारी रखो. अंपायर उनके पीछे नहीं पड़ेंगे हम, क्योंकि समय बर्बाद होगा. बघा ब्लॅक स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसले त्यांना कृपया विनंती आहे, त्या चिंचे झाडाखाली प्रेक्षक थोडे मागे व्हा. सामना अतिशय महत्वाचा. प्लीज आपण मी प्रेक्षकांना तिथे नम्रतेची विनंती करतो, आपण तिथून बाजू व्हा. यस, दर्शकों से हम गुजारिश करेंगे क्योंकि हमारा समय बर्बाद ना करें, क्योंकि अच्छे मुकाबले में हम अच्छे रिदम में, मुकाबला अच्छा रिदम में, तो हम आपसे बेहद मोहब्बत करते हैं. आपसे उसी प्यार के खातिर हम आपसे गुजारिश करते हैं कि वहाँ से हटिए, क्योंकि बल्लेबाज को यहाँ पर दुविधा निर्माण हो रही है. 11 गेंदे 22 रन. यह है मंगेश वाकडेकर आपकी जीत. देखिए दर्शक यहाँ पर, जहां पर निगाह जाए वहां पर दर्शक. 50,000 से दर्शक इस शीडोन के मैदान के ऊपर, और 10,000 से ऊपर दर्शक मैच का लुत्फ उठा रहे हैं यूट्यूब के जरिए. 11 गेंदे 22 की जरूरत. ओमकार का छोड़ा हुआ कैच कप्तान को दिया वह जीवनदान. कितना महंगा पड़ सकता है. नहीं गेंद, पटकी भी गेंद थी. करारा जवाब. जबरदस्त टाइमिंग. What a wonderful shot. That's a great shot. What a little beauty. That's Miles over the top of the long on. That's a huge 6. तर या दरम्यान खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत शतकासाठी 10,000 रुपये, अर्धशतकासाठी 5,000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 2,500 रुपयाचे बक्षीस लावणारे एक दिलदार व्यक्तिमत्व, वाहाळ नगरीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय अमरशेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेनिमित्तानं आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. छठे नंबर के बल्लेबाज प्रथमेश म्हात्रे यहाँ पर छक्का लगाने के बाद मैदान के ऊपर तब्दील हो चुका है माहौल. जीत के लिए 10 गेंदे 16 रन. हर वक्त मैदान के ऊपर तबाही मच रही है, हर वक्त मैदान के ऊपर तूफान आ रहा है, और ये तूफान मैदान के ऊपर आ चुका है जो थमने का नाम नहीं ले पा रहे. क्या माहौल है, क्या शानदार माहौल है. यहाँ पर पंछी हवा में लहराते हुए, दर्शकों से कचाकच भरा माहौल, ठंडी हवा बहती हुई, शाम का है माहौल, और क्या शानदार माहौल बन चुका है. व्हाट अ वंडरफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट. यू आर द वाचिंग द ब्यूटीफुल मैच.
फुटबॉल यहाँ पर बहुत ही अच्छी शॉट, यहाँ पर जितना उनके अंदर ताकत है उतनी संयमता दिखाती हुए और यहाँ पर सिंगल निकाल कर, क्या बढ़िया क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट, छक्का लगाने के बाद स्ट्राइक को रोटेट किया, समझदार क्रिकेट दिखाए, ओमकार को स्ट्राइक को न्योता दिया। अब समीकरण बनेगा बदले का, 9 गेंदे 15 रन की आवश्यकता। अभी भी ये मुकाबला दिल की धड़कनें तेज कर रहा है। कौन जीतेगा यहाँ से, कौन हारेगा यहाँ से, कौन सेमीफाइनल हारकर इस प्रतियोगिता से अलविदा करेगा और कौन फाइनल में शानदार यहाँ पर आकर अपने एंट्री कर पाएगा। बच्ची भी 9 गेंदे 15 रनों की आवश्यकता। कुछ भी हो सकता है इस मैदान के ऊपर। ये बहुत ही बड़ा मैदान बन चुका है। राउंड विकेट बहुत ही पहले खेला, चेंज ऑफ पेस डिलीवरी, गतिमान यहाँ पर नहीं करते हुए गति में परिवर्तन किया, लंबाई को कम किया। बल्लेबाज ने गुटलों का इस्तेमाल करना चाहा लेकिन चकमा दिया उनको। डॉट डिलीवरी यहाँ पर। अब समीकरण बनेगा, बच्ची भी 8 गेंदे 15 रन की आवश्यकता। दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला, सांसों को रुकाने वाला मुकाबला और दर्शकों में चर्चा का विषय बनता हुआ है शानदार मुकाबला। कमाल की बल्लेबाजी करने की कोशिश, यहाँ पर शॉट लिया खिलाड़ी वहां पर स्वयं गेंदबाज, लेकिन उनमें 2 रन की बिल्कुल गुंजाइश की जा सकती है। इसे कहते हैं आंखों से सुरमा चुराना। दबाव कितना है मैदान के ऊपर, जिसे मनोवैज्ञानिक दबाव कहा जाता है। पुलिस के मार से पुलिस का डर ज्यादा होता है। जिस तरह से पिछले 2 साल में कोरोना का डर हमारे अंदर है, वो डर मैदान पर हम देख पा रहे हैं। समीकरण बदल रहा है। जीतने के लिए 7 गेंदे, अब 13 रन की आवश्यकता। क्या मुकाबला यहाँ पर, क्या दर्शक। यह है मंगेश वाकड़ीकर की शानदार जीत, जिन्होंने पिछले 8 महीनों में नींद नहीं लिए, लेकिन आज उनके चेहरे पर मुस्कान है, आज उनके चेहरे पर नूर है। ये जीत है शिरडोन की, ये जीत है रायगढ़ प्रीमियर लीग की, ये जीत है टेनिस विश्व की और ये जीत है रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 2 की। क्या शानदार माहौल यहाँ पर। जीत के लिए 7 गेंदे 13 की आवश्यकता। कश्मकश मुकाबला, हैरत अंगेज मुकाबला। इस बीच गेंद, कमाल का शॉट यहाँ पर, स्क्वायर ड्राइव करते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन ये देखिए गेंद सीमा पर 4 रन। ये प्रेशर मैदान के ऊपर, ओवर का समापन डीज है। मैदान के ऊपर जीत के लिए 6 गेंदे 9 रन की आवश्यकता। 6 गेंदे 9 रन। मुकाबला अभी भी मैदान के ऊपर दोनों तरफ है। यह मुकाबला बन लिफाफा है, लेकिन कौन जीतेगा यहाँ पर। क्या यह मुकाबला हरिओम डोलवी टीम समय के मुताबिक बचा पाएंगे या फिर दिनेश स्मृति कुंडेवाल इस मुकाबले को बचा पाएंगे या जीत पाएंगे। बच्ची भी 6 गेंदे 9 रन की आवश्यकता। कश्मकश मुकाबला। 16,000 दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। स्वागत है आपका दोस्तों, यू आर वॉचिंग द फैंटास्टिक जर्नी ऑफ रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 2. Today is the final day, and who is going to be champion? We can answer shortly, but I kindly request you, don't go anywhere, join with us and enjoy with the Raga Premier League Season 2. Fantastic match, fantastic atmosphere, दर्शकों से कचाकच भरा हुआ स्टेडियम और क्या माहौल है। कभी जीत यहाँ पर मैं कहूँगा हरिओम डोलवी के दरवाजे पर दस्तक दे रही है, तो कभी ये जीत दिनेश स्मृति कुंडेवाल के दरवाजे पर दस्तक दे रही है। ये जीत इतनी आसान नहीं है, ये आंख मिचोली का खेल है। जबरदस्त मुकाबला है। ये मुकाबला दर्शकों के धड़कनों को तेज करेगा, दिमाग को सुन करेगा और आपके सांसों को रुकाएगा। ये कश्मकश मुकाबला। 6 गेंदे, जीत के लिए 9 रन की आवश्यकता। कौन इस मुकाबले में जीतकर विसुंबा देवत के सामने ग्रैंड फिनाले के लिए लगभग तैयार होगा। ओवर का समापन हुआ। गेंदबाजी में आते हुए मयूर पाटिल। मयूर के हाथ में रायगढ़ प्रीमियर लीग का पूरा भविष्य दिया है। मयूर भर के माफ कीजिए, जबरदस्त गेंदबाजी करनी होगी और उतनी शानदार। ओमकार अभी भी मैदान कर रहे। ओमकार हरपल का छोड़ा हुआ कैच कितना महंगा पड़ेगा। 6 गेंदे 9 रन की आवश्यकता। साइकिल पर बल्लेबाज प्रथमेश मात्रे। जिस प्रथमेश ने पहली गेंद पर छक्का लगाया था वो प्रथमेश मात्रे मैदान के ऊपर है। इतने दर्शक, 50,000 से भी दर्शक, चीटी को घुसने के लिए भी जगह नहीं है। 16,000 से भी ज्यादा दर्शक मैच का लुत्फ उठा रहे हैं लाइव के जरिए। क्या शानदार आयोजन है और क्या समापन है। इसे कहते हैं सेमीफाइनल। सेमीफाइनल इतना आसान नहीं है। यदि हारोगे तो 365 दिन आपको इंतजार करना होगा रायगढ़ प्रीमियर लीग का और पूरा 1 महीना सो नहीं पाओगे। 6 गेंदे 9 रन। ऑल द बेस्ट, गुड लक। मंगेश वाकड़ीकर इनकी ओर से हार्दिक शुभकामनाएं। पटकी भी गेंद थी, उछलती गेंद को उछलता जवाब। खिलाड़ी वहां पर मौजूद, गेंद जा रही है फाइनल के रीजन में, लेकिन वहां से मिलेगा 1 ही रन। वाटर थ्रो, जबरदस्त थ्रो यहां पर आता हुआ। यहां से मिलेगा महज 1 रन। आप जीत के लिए 5 गेंदे 8 रन। इसे कहते हैं सेमीफाइनल का मुकाबला।
एक तरफ हम देख पा रहे हरिओम डोलवी के जहांबाज खिलाड़ी, एक तरफ हम देख पा रहे दिनेश कुंडेवाल के जिगरबाज खिलाड़ी। जहांबाज और जिगरबाज में चलता है मुकाबला। क्या आपके अंदर है जोश, वो जुनून, वो जज्बा, वो ताकत, वो नजाकत, वो हौसला? क्या कुछ हो सकता है मैदान के ऊपर? जबरदस्त मुकाबला, मानो मैदान पर आग लगी है, उस उफान पर चलता मुकाबला। बचने के लिए 5 गेंदे, 8 रन की आवश्यकता। जो डर गया सो हार गया, डर के आगे जीते, डरना मना है। पटकी भी गेंद बैकफुट पे जाकर कट कर दिया, खिलाड़ी वहां पर मौजूद। द बॉल इज ट्रैवलिंग थ्रू द पॉइंट, दैट्स अ 4 रन्स ओवर द रोप, दैट्स अ 4 रन्स। चार रन की आवश्यकता। इस ओमकार हरपल का कैच छोड़ा था, ये कैच ने बल्कि रायगढ़ प्रीमियर लीग छोड़ा था आपने। इसी ओमकार को जीवन दान देना ये मंजीवी खिलाड़ी है। ही नोज वेरी वेल हाउ टू हैंडल प्रेशर एंड ही नोज वेरी वेल हाउ टू प्ले इन ट्रिमेंडस अंडर प्रेशर। इज अ सक्सेसफुल कैप्टन ओमकार हरपल। देखना 4 गेंदे 4 रन की आवश्यकता। दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला। यह दर्शकों से गुजारिश है, मुकाबला समाप्त होने के बाद किसी को भी अंदर जाने की अनुमति नहीं है, इस बात पर गौर करें। 4 गेंदे 4 रन। दोस्तों ये मुकाबला यदि पसंद आया हो तो जोरदार ताली के साथ स्वागत कीजिए दोनों टीमों का। क्या मुकाबला खेला है, इसे कहते हैं कांटे की टक्कर, इसे कहते हैं कांटे भरा मुकाबला। 4 गेंदे 4 रन की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला बीच मैदान के ऊपर। ड्राइव किया इस गेंद को, बैकफुट पे जाकर ताकत का इस्तेमाल, खिलाड़ी वहां पर मौजूद है। 1 रन मिलेगा, दूसरे की गुंजाइश नहीं है, लेकिन क्या शानदार थ्रो था। आप जीत के लिए 3 गेंदे 3 रन। क्या यह मुकाबला यहां से जीतेगा या फिर सुपर ओवर में जाएगा? यह मुकाबला अंतिम गेंद तक आएगा, इसे कहते हैं कांटे की टक्कर। क्या पसीने की सिंचाई की है मैदान के ऊपर? 61 का लक्ष्य है, उस लक्ष्य का पीछा करने के लिए यहां पर पसीने की सिंचाई नहीं करनी पड़ रही है। लेकिन ओमकार हरपल अभी भी मैदान पर है, कप्तान अभी भी मैदान पर है। 3 गेंदे 3 रन। सभी दर्शकों की निगाह बीच मैदान के ऊपर। 50,000 से दर्शक यानी कि 1 लाख आंख इस मैदान के ऊपर, 16 लाख दर्शक यूट्यूब पर यानी कि 32,000 आंखें यानी कि 1,32,000 आंखें इस मैदान को देख रही है। कमाल का यहाँ पर हुक, माफ कीजिए, पुल खिलाड़ी तैनात। यस गॉट हिम, इज टेकन 1 मोर विकेट डाउन। व्हाट अ क्लाइमैक्स, मजा आएगा मुकाबले में। आता रंगात क्या बात है, क्या बात है। 16,000 दर्शक इस मैच का मुकाबले का लुत्फ उठाते हैं। मैच काफी रोमांच में आता हुआ। 2 गेंदे 2 रन की आवश्यकता। यदि अभी इस मुकाबले को लाइव के जरिए देख रहे हैं 24 इवेंट्स के माध्यम से, तो सब्सक्राइब करना ना भूले चैनल को। 2 गेंदे 2 रन। क्या होगा? जो दर्शकों को दिल का दौरा पड़ा है, जो दर्शक हार्ट अटैक की बीमारी है, बीमारी से जूझ रहे, न देखे। 2 गेंदे 2 रन। श्वास है ना शब्द उट्टट पिंगट जाट बाण माफ दंड कीजिए, माफ कीजिए, माफ कीजिए, माफ कीजिए। 2 गेंदे 3 रन। माफ कीजिए, यहाँ पर शोर शराबा न करें, क्योंकि हमें पीछे से 50 हाथ पीछे से हाथ मार रहे, करे तो हम भी क्या करें। यस, 2 गेंदे 3 रन। माफ कीजिए दोस्तों, काफी यहाँ से पीछे से हमें हाथ मारे, इसके लिए कहता हूँ कोई कमेंट को डिस्टर्ब मत कीजिए। 2 गेंदे 3 रन। मजा आएगा मुकाबले में। फिर एक बार रुक करेंगे मैदान की तरफ। जबरदस्त मुकाबला, 700 को रुकाने वाला। उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ। श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील। क्या बात है, क्या बात है। ये थे गोरक्ष भिंगारी के, उनकी आवाज थी। जबरदस्त क्रिकेट मैदान के ऊपर। 2 गेंदे 3 रन। क्या होगा? क्या गेंदबाज बल्लेबाज को रोक पाएंगे या बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हावी होंगे? क्या यहां से चौका छक्का आएगा या फिर डॉट गेंद आएगी या फिर इक्का दुक्का रन आएंगे? क्या कुछ होगा इस गेंद में? इसके लिए यहां पर तरस रही है दर्शक इस मुकाबले के लिए। फुल टॉस गेंद, व्हाट अ ब्रिलियंट फिनिश। ओह माय गॉड, अनबिलीवेबल क्रिकेट। दैट्स अ यूजर 6। व्हाट अ ब्रिलियंट फिनिश फ्रॉम ओमकार हरपल। यस, हॅलो, कोणी जाऊ नका आतमध्ये प्लीज. मी पुन्हा एकदा विनंती करेन प्रेक्षकांना, बघा आपला आनंद मैदानाच्या बाहेर साजरा करा. अजून एक मॅच खेळायची इथे, तर कोणी जाऊ नका. टॉस इथे होईल, टॉस केला जाईल वीर मराठा जोहे आणि दिनेश स्मृती कुंडेपाल या 2 संघादरम्यान. मी विनंती करतो प्रेक्षकांना थोडं आपण बाजूला व्हा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी इथे विनंती करेन रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांना विनंती आहे, आपण
या ठिकाणी यायचा पाहिजे बॉक्समध्ये टॉस केला जाईल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कोणीही मैदानामध्ये जाऊ नका. मी प्लीज डोलवी संघाच्या समर्थकांना पुन्हा एकदा विनंती करतोय, बघा शिस्तीचं पालन करा. खूप मोठी स्पर्धा आपण चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळताय. प्रभाकर शेठ म्हात्रे साहेब समर्थकांना प्लीज बाहेर घ्या, कारण मोठी टुर्नामेंट आहे, मोठी स्पर्धा आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग त्याबद्दल आपल्याला इथे अभिमान वाटायला हवा. बहुत ही अच्छा मुकाबला, खूप सुंदर आणि समाधान याचं आपण बोलूया. रोशन गडा जल्लोष